पुण्यामध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आमच्याही संवेदना त्या विषयाप्रती आहेत. ही घटना झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने या संदर्भामध्ये आदेश दिले, कार्यवाही सुरू झाली, आरोपीला अटक झाली, SITचं गठन झालं आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याचा विषय चालून लवकरात लवकर या आरोपीला फाशीपर्यंत शिक्षा मिळेल अशा पद्धतीने कार्यवाही करण्याचे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत. आमची पूर्ण संवेदना या विषयाप्रती आहे. आज सभागृहामध्ये 3 राज्यांमध्ये मिळालेल्या विजयाच्या निमित्ताने अभिनंदन करण्याचा मी प्रस्ताव मांडला होता. आपण बघू शकतो बंगालमध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती आहे आणि 2 फेजमध्ये निवडणुका झाल्या. पहिल्या फेजमध्ये तर उमेदवारावरती हल्ला चढवण्यात आला आणि यामधल्या काळामध्ये उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या त्यांच्या प्रतिनिधींना राज्य सरकारनेच मज्जाव करणं, कोंडून ठेवणे असे सगळे प्रकार तिथे घडले होते. अशा परिस्थितीत तिथे झालेल्या निवडणुकीमध्ये एक मोठा विजय मिळाला. जनतेनं सपशेलपणे नाकारलं. 2/3 मेजॉरिटीने आज भारतीय जनता पार्टी विजयी झाली आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला होता. आपल्या संवेदना प्रकट करणं आणि जी घटना झाली ती दुर्दैवी आहे, त्याचं काही समर्थन करण्याचा विषय येत नाही. पण त्या निमित्ताने त्या पद्धतीने त्या बोलत होत्या हे अत्यंत चुकीचं होतं. आम्ही कुणीही यापूर्वी देखील सभागृहामध्ये असे अभिनंदनाचे प्रस्ताव आलेले आहेत, चर्चा होत असते, परंतु विरोधी पक्ष नेत्यांचं वागणं हे विरोधी पक्ष नेत्याच्या त्या खुर्चीला हे साजसं नाही आहे. त्यांनी त्यानंतर अभिनंदनच्या प्रस्तावामध्ये ज्या पद्धतीची वक्तव्य केली ती योग्य नव्हती. ज्यावेळेस पेढे वाटप करण्यात येत होते त्यावेळेस केरळमधल्या विजयासाठी पण काँग्रेस सुद्धा पेढे वाटणार होतं, परंतु ते पेढे वाटू दिले नाही असं सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे काँग्रेसच्या वतीने. काँग्रेसचं मनापासून अभिनंदन. त्यांचा जिथे विजय झाला असेल केरळमध्ये तर त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि आता उद्या सकाळी तर आपल्याला माहिती आहे अमर भोपाळी तर येईलच की EVM मध्ये घोटाळा झाला होता, प्रशासनाचा दबाव होता आणि केंद्रीय पथकानं असं केलं तसं केलं. पण हेच विषय केरळमध्ये लागू होत नाहीत का? आता प्रश्न तो आहे. त्यामुळे केरळच्या बाबतीत नियमानुसार त्यांनी परवानगी मागितली असती तर त्यांना परवानगी मिळाली असती. परंतु आत्ता विरोधी पक्ष नेमकं सभागृहात कुठल्या स्थितीत असतोय त्यांचं त्यांना माहिती. महापौरांनी एखाद्या विषयावर अनुकूल म्हटल्यानंतर जेव्हा आम्ही हात वर करतो तेव्हा तेही हात वर करतात आणि नंतर म्हणतात आम्ही हातच वर केले नव्हते. असं 2-3 वेळा घडलंय. महापौरांनी एखादा विषय पुकारला, त्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर किंवा त्याचा विरोध झाल्यानंतर त्यांचे सदस्य त्यांच्याच नेत्यांना विचारतात इसका विरोध हमने क्यों नहीं किया. त्यामुळे गोंधळलेल्या अवस्थेत आणि मुद्देविहीन असा विरोधी पक्ष या मुंबई महापालिकेत आहे, ही आजची वस्तुस्थिती आहे. जो अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे त्यावर सुद्धा विरोधी पक्ष नेत्यांनी मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसली आहेत असं म्हणतात. असू शकतं, कारण स्थगिती देण्याचा जो स्वभाव आहे त्याला या अर्थसंकल्पानं तोंडाला पानं पुसली असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांचं अभिनंदन करतो. या अर्थसंकल्पामध्ये अनेक नवीन प्रोजेक्टसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. अनेक प्रस्तावित असलेल्या प्रोजेक्टना, मग तो निरक्षरतेचा प्रस्ताव असो त्याला देखील तरतूद केलेली आहे, गारगाईचा प्रस्ताव आलो त्याला केलेली आहे, शहरामध्ये विविध पुलांची बांधकामं असो किंवा आता सिलिंगचा जो विषय आहे, एक दुसरा फेस राज्य शासन करते, त्याचा पुढचा फेस आपण करतोय. या सगळ्या बाबींसाठी आर्थिक भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. जर का विरोधकांना हा अर्थसंकल्प समजला नसेल तर ते त्यांचं दुर्दैव आहे. सभागृह वेळेवर सुरू न झाल्यामुळे त्या म्हणल्या की कोरम पूर्ण आमचा होता, तर उद्या सभागृह वेळेवर नाही चालू झालं आणि त्या महापौरांच्या खुर्चीत बसून विरोधक म्हणून काम करतात. बघा, पोरकटपणा आहे. आपण सत्ता गमावलेली आहे, आपण विरोधी पक्षात बसलो आणि विरोधी पक्ष नेत्यासारखं वागलं पाहिजे असं अजूनही 4 महिने झाल्यानंतर त्यांच्या अजूनही गळी उतरलेलं नाही. त्याचाच हा परिपाक आहे. कधी त्या आम्ही 4 माजी महापौर आहोत म्हणून बोलतात, कधी नियमानुसार निवेदन छापून आणायचं असं ते न करताच उभ्या राहतात, कधी आयुक्त बोलल्यानंतरही त्यामध्येच उभ्या राहतात मला निवेदन करायचं म्हणून बोलतात. ते महापौर पदावर राहिल्यानंतर आणि ज्यांना
या सभागृहाचा एवढा विस्तृत अनुभव आहे, त्यांनी अशा पद्धतीनं वागणं हे मुळात दुर्दैवी आहे. आपण प्रथम निवडून आलेल्या सदस्यांना आपली वागणूक ही मार्गदर्शक ठरणारी असली पाहिजे. म्हणजे आपण महापौर असताना आपण 2-2 तास उशिरा येत होता. आपण 2-2 म्हणजे 2 वाजता 2:30 वाजताची वेळ असलेलं सभागृह 4 वाजता आपण सुरू करत होतात. आपण हे सगळं विसरलात का ताई? दुसरी बाब, आम्ही तेव्हा तुमच्यासोबत होतो सभागृहात, पहारेकरी होतो आणि आम्ही फक्त 2च्या संख्येने कमी होतो. तुम्ही 84 होतात, आम्ही 82 होतो. पण तुम्ही उशिरा आलात म्हणून आमच्या कोणी सदस्याने महापौरांच्या खुर्चीत बसून सभागृह सुरू करा असा कधी प्रकार केला का? हा सगळा पोरकटपणा आहे. सभागृहाला ही परंपरा नाही. दुसऱ्याने त्या खुर्चीत बसलेलं तुम्हाला पाहवत नाही अशी तुमची स्थिती आहे. हे मनामध्ये स्वीकारा की आता आपल्याला जनतेनं नाकारलंय आणि आपण विरोधी पक्षात बसलेलो आहोत. आपण सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चुका दाखवा, त्याचे आक्षेप नोंदवा, सभागृहात त्यावर चर्चा घडून आणा. हे सक्षम विरोधी पक्षाचं लक्षण असतं.